सादर करीत आहे श्यामची आई. रात्र 26वी. बंधुप्रेमाची शिकवण. लेखक श्रीयुत साने गुरुजी. श्रोते हो, नमस्कार. मी या कथेचा अर्धा भाग तुम्हाला मी कथन स्वरूपात सांगितलेला आहे. या पुढील भाग आपण आज या कथनाच्या स्वरूपात पाहूया. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. त्या दिवशी माझ्याविषयी सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते. त्या दिवशी मी फत्तर झालो होतो. दादाने शेवटी मला हाक मारली व तो म्हणाला, श्याम, देतोस का रे तळव्यावर पाय? मला तुला सांगावयास लाज वाटते हो. रोज रोज तरी तुला किती सांगायचे मी. पण श्याम, मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार. येथे तू आहेस म्हणून मी तुला सांगतो, दे रे जरा. दादाच्या शब्दाने मी आता विरघळून गेलो होतो. परंतु अहंकार होता. अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. परंतु त्यावेळेस मी ठरविले होते की दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही की काही केल्या उठलो नाही. आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानी पडले होते. ती हात धुवून आली. मी जागचा हललो नव्हतो हे तिने पाहिले. ती दादाजवळ आली व म्हणाली, गजू, मी देते हो तुझ्या पायावर पाय. त्याला कशाला सांगतोस? त्याला कशाला त्रास देतोस? तो कोण आहे तुझा भाऊ? सख्खे दाईत पक्के. असे म्हणत आई खरेच दादाच्या पायांवर व त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती. खटाळभर भांडी घासायची होती. परंतु हे सारे आईने पडू दिले. स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममूर्ती, त्यागमूर्ती, कष्टमूर्ती आई, मोठ्या मनाची आई. एक शब्दही मला ती बोलली नाही, माझ्यावर रागवली नाही. शेवटी मीच शरमलो. माझा अहंकार पार वितळला. मी आईजवळ गेलो व म्हटले, आई, तू जा, मी पाय देतो. आई, हो ना दूर. आई म्हणाली, द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे. दस मुसळ्यासारखे नको हो देऊ. त्याला झोप लागेपर्यंत दे, मग खेळायला जा. श्याम, तुझाच ना तो भाऊ. असे म्हणून आई गेली. उष्टांना शेण लावून ती भांडी घासाव्यास बाहेर गेली. दादाच्या पायांवर मी पाय देतो. माझ्या पायाच्या बोटाने त्याचे तळवे चेपीत होतो. शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादास झोप लागली. माझा राग मावळला. जसजसा सूर्य अस्तास जाऊ लागला तसतसा माझा क्रोधही अस्तास जाऊ लागला. रात्री जेवणे झाली. आईचे उष्टे शेण वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळ्यामध्ये तुळशीवर एका मडक्यामध्ये लहान भोक पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येता जाता पाणी घालतात. याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पंती लावली होती, परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती. सुंदर चांदणे पडलेले होते. माझ्या दादाच्या मनात सारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी, पुरुषोत्तम व बाबुल्या अंगणात बसलो होतो. दुर्वांची आजी आईसुद्धा बसल्या होत्या. शेजारच्या जानकी वहिनीसुद्धा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वाल्याच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपड्या पाट्यावर डाळिंब्या दोन्ही हाताने काढीत होतो. मी आईला म्हटले, आई, तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना, मला ते फार आवडते. पडला अभिमन्यू वीररणी, चक्रव्यूह रचिला द्रोणांनी. पडला अभिमन्यू म्हणतेस का ग? कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला होता ते शोधावयास जातात. मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूळ जप करीत असतो. त्यात मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येतेच असेल असे त्यांना वाटले. कसे छान गाणे, आई म्हण ना ग. आई म्हणाली, आज आजीच छान गाणे म्हणणार आहे. तेच आज ऐक म्हणा ना हो. तुम्ही ते चिंधीचे गाणे मीही पुष्कळ दिवसात ऐकले नाही.
आईने आजीस सांगितले. दुर्वांच्या आजीला गाणी येत असत, म्हणून मी मागेच सांगितले आहे. चिंदीचे गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटले काहीतरी पन्न्यातलं पोत्री कोण हुक करी अशासारखे ते असेल. मी उतावळा होऊन नको चिंदीचे बेकार गाणे, चांगले पितांबराचे तरी आजी म्हण असे म्हटले. आजी म्हणाली, श्याम ऐक तर खरे, त्या चिंदीच्या गाण्यात पितांबर पैठण्याच आहेत. आजी गाणे म्हणू लागली. आजीचा आवाज खूप गोड होता. ती योग्य तेथे जोर देऊन हात वगैरे हलवून गाणे म्हणे. भावनामय होऊन ती गाणे म्हणत असे. विषयाशी एकरूप होऊन गाणे म्हणे. त्या गाण्याचे आकडे कडवे ध्रुवपद असे होते. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. हे चिंदीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठा सदृदय व रम्य कल्पना या गाण्यामध्ये आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप, म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे. त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व अद्वैत आहे असे दाखविण्यासाठी द्रौपदीसी कृष्णा हे नाव मिळालेले आहे. या गाण्यात फार सुंदर वर्णन कवीने कल्पिलं आहे. कृष्णाचे फाटल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी, परंतु द्रौपदी ही मानलेली बहीण, हिच्यावर जास्त असे का? कवीला ही शंका आली व ती त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे. प्रसंग असा आहे. एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सर नर असुर या तिन्ही लोकांमध्ये सात्विक, राजस व तामस, श्रेष्ठ, मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकात फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत असत. नाना दृश्य त्यांना पाहावयास मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर, कोठे कोपऱ्यात सुगंधी फूल फुललेले असले तर त्याचा वास सर्वत्र ने, इत्यादी कामे ते करीत असायचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान आहे, कारण ते निस्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत. या वेळेस ते पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णजी उठले व त्यांनी त्यास क्षेमालिंगन दिले व कुशल प्रश्न विचारले. नारद म्हणाले, देवा, आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समृद्धी, निपक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो. परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले, नारदा, पुरे तुझी कृष्णाची स्तुती. अरे, पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम. कसली समान दृष्टीने काय रे? मी कोण बोलणार? म्हटले, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांग आता सारे. तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझे कमी का रे प्रेम ते सांग. कृष्ण म्हणाला, नारदा, मी निष्क्रिय आहे. जो मला ओढील तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे, परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला, वारा ज्यांची बंद घरे नाहीत त्यांच्या घरात जातो. माझ्या घरात येत नाही तर ते योग्य होईल का? ज्यांची दारे सताड उघडी ठेवली त्यांच्या घरातच वारा शिरला, त्यांच्या घरातच प्रकाश शिरला. जितके दार उघडाल तितकाच प्रकाश व तितकीच हवा आत जाणार. तसेच माझे आहे. द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिने खेचून घेतले. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार? मी स्वतः निष्क्रिय आहे. लोकी निस्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी, हेच माझे योग्य वर्णन. परंतु तुला परीक्षाच पाहावायची आहे का? हे बघ, मी सांगतो. तसे कर. सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग, कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे बांधायला. तिने दिले तर घेऊन ये. तिने न दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग. नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, ये रे नारदा, प्रथम सांग, काही कुठली वार्ता सांग.
कैलासावर, ब्रह्मलोकी, पाताळात कुठे काय पाहिलेस का? सांग. तुझे आपले बरे, सारीकडे हिंडतोस. तुला नारदा कंटाळा कधी येतच नसेल. रोज उठल्या नवीन लोक, नवीन देशा. आज नंदनवन, उद्या मधुबन. बैस. अरे एवढी काय घाई आहे तुला? नारद म्हणाले, सुभद्राताई, मला बसायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, बळबळ रक्त येत आहे. बांधायला एक चिंदी दे ना. नारदा, आता चिंदी कुठे शोधू? हा पितांबर हो. त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला आणि हा शालू कुंतीभुज राजाने भेट म्हणून पाठविला. नारदा, घरात एक चिंदी सापडेल तर शपथ. ही मोलवान पैठणी. नारद, चिंदी नाही रे, असे सुभद्रा म्हणाली. बरे तर, मी द्रौपदी ताईकडे जातो, असे म्हणून नारद निघाले. द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. ये नारदा, हा हार तुझ्या गळ्यात घालते. बैस या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण येथे आहे म्हणून आलास? नाही रे, याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमवायचे, पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो. मला ठेवा थोडा. द्रौपदी, थट्टा करायला वेळ नाही, बोलायलाही वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे आधी. नारद घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला. खरे का नारदा? किती रे कापले माझ्या कृष्णाचे बोट? अरे रे, असे म्हणून नेसूचा पितांबरच फाडून तिने चिंधी दिली. भरजरी ग पितांबर दिला फाडूनी, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. माझ्या आजीचे गाणे इतके भावपूर्ण म्हटले की मी तल्लीन होऊन गेलो. डाळिंब्या काढावयाचे विसरून गेलो होतो. गाणे झाले. मला आई म्हणाली, श्याम, आवडले नाही का? ऐकलेच का नाही नीट? आईचा हेतू ओळखला. मी आईला विचारले, आई, आजीला तू हेच गाणे आज म्हणाव्यास का सांगितलेस, ते ओळखू? ओळख बरे, तू मनकवडा आहेस, आईने म्हटले. मी म्हणालो, आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो. सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सक्की बहीण असून कृष्णाला चिंधी देईना, तसा मी सक्का भाऊ असून प्रेम करीत नाही. मला हे तुला दाखवून द्यावायचे होते ना, होय ना? मला लाजविण्यासाठीच हे गाणे तू आजीला म्हणाव्यास सांगितलेस, खरे की नाही? सांग बघू. आई म्हणाली, होय, तुला लाजविण्यासाठी नाही तर तुला प्रेम शिकविण्यासाठी मी हे गाणे आजीला म्हणायला सांगितले. मी एकदम उठलो व दाराजवळ गेलो. दादाचा हात धरून मी गदगदा स्वरात म्हटले, दादा, आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईन, भक्ती देईन. माझ्या वर्तमानाबद्दल तू मला क्षमा कर. दादा म्हणाला, श्याम, हे रे काय? क्षमानी भीमा कसली मागतोस? मी दुपारचे विसरूनही गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात, तसा तुझा राग, तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे. आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे, हेही मला माहीत आहे. आई, आम्ही कधी एकमेकास अंतर देणार नाही. क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकास मिठी मारू. आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद, देवाचा आनंद. श्रोते हो, आपणास कथा आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. माझ्या कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.